आज त्यांना फायनली अटक झाली आहे. खरंच बरं वाटतंय. जर पुण्यामधनं ते सापडले असतील, 17 तारखेला शेवटचा कॉल त्यांचा पुण्याचा होता, आज 31 तारखेला जर ते पुण्याहूनच मिळाले असतील तर याचा अर्थ ते पुण्यातच होते. आणि मला खरंच हे वाटतंय की आपली पोलीस यंत्रणा आणि पूर्ण गृह मंत्रालय खरंच कॉम्प्रोमाइज्ड आहे का, हा पहिला प्रश्न पडतो. कॉम्प्रोमाइज्ड आहेत हे सगळे राजकारणी, एकमेकांच्या हातात हात घालून आहेत. आणि जसं आपण बघतो त्यांचे सगळ्यांबरोबर संबंध होते. काय हे गुन्हे. तर संदीप क्षीरसागर आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत. संदीप क्षीरसागर, वाल्मिक कराड शरणाला जवळपास 19 दिवसानंतर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सीआयडीला पोलिसांना सापडलेला नाही, मात्र वाल्मिक कराड पुण्यामध्येच पाषाण पोलिसांसमोर सीआयडी समोर त्या ठिकाणी शरण आलेला आहे. संदीप क्षीरसागर यांच्याशी पुन्हा आपण संपर्क साधणार आहोत. मात्र वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडीच्या समोर शरण आलेला आहे. त्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर येत आहेत. गेल्या 19 दिवसापासून वाल्मिक कराड फरार होता. सीआयडी कडून याचा तपास केला जात होता, मात्र वाल्मिक कराड आता पुण्यामध्ये सीआयडी समोर शरण आलाय. त्याला केस कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. सगळं तपास होऊ द्या ना. आता ते आलेत, अजून मुख्य आरोपी दुसरे पण आहेत काही, त्यांना अटक करू द्या, त्यांचे काम त्यांना करू द्या. मग आपण त्यावर आपण पुढील कारवाई काय होते काय नाही त्यानंतर आपण मग सांगू काय ते. बरं, सरकार कारवाई करेल काय वाटतं तुम्हाला? हा, 100% करणार कारवाई. त्यांनी अधिवेशनामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलंय की कुणालाही सोडणार नाहीत. ते जे आरोपी आहेत त्यांना 100% शिक्षा होणार आहे. तर देशमुख कुटुंबियांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात की सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे. सीआयडी आपला तपास करतेय. जर वाल्मिक कराड यांचाही याच्यामध्ये सहभाग असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया देशमुख कुटुंबियांकडून केली जाते. तर वाल्मिक कराडला केज कोर्टामध्ये ऑनलाईन आता हजर केलं जाणार आहे. खंडणी प्रकरणामध्ये कराडला केज कोर्टामध्ये ऑनलाईन पद्धतीने हजर केलं जाणार आहे. पुण्यामधल्या सीआयडी कार्यालयामध्ये वाल्मिक कराडची चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे. सीआयडीच्या अप्पर पोलीस महासंचालकांकडून कराडची चौकशी सध्या सुरू आहे. तर पुण्यामधील सीआयडी कार्यालयामध्ये वाल्मिक कराडची चौकशी सुरू आहे. त्याला ऑनलाईनच कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. सीआयडीच्या अप्पर पोलीस महासंचालकांकडून कराडची चौकशी सुरू आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून जवळपास 19 दिवसानंतर कराड हा शरण आला. शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडनं एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे.